नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, पीक विमा योजना 2021-22 अंतर्गत 1,26,00,000 या ठिकाणी निधी जो आहे वितरित करण्यात आलेले. लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ही जी रक्कम आहे लवकरच जमा केली जाणार आहे. महाराष्ट्र शासनाचा GR आलेला आहे. GR मध्ये काय माहिती आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी बघितलं तर पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना अंबिया बहार सन 2021-22 साठी राज्य हिशाच्या 1,26,23,719 इतकी रक्कम जी विमा कंपनीस अदा करण्याबाबत वितरित करण्यासाठी राज्य सरकारने आज मंजुरी दिलेली आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या मार्फतचा हा GR आहे आणि या GR अंतर्गत शेतकऱ्यांच्या फळ पिकांचा हवामान धोक्यापासून विमा संरक्षित दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्तरीय अबाधित राखण्याच्या दृष्टीने या ठिकाणी मदत व्हावी, त्यासाठी राज्यात प्राधान्याने या ठिकाणी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबवण्यात येत आहे. विविध हवामान धोक्यामुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर या ठिकाणी विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्पादनामध्ये घट येते. पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला या ठिकाणी तोंड द्यावे लागते आणि या सर्व बाबींचा विचार करून शेतकऱ्यांना फळपीक विमा नुकसान भरपाई मिळवण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना 2021-22, 22-23, 23-24 या 3 वर्षांसाठी राज्यामध्ये राबवण्यात आलेलं होतं. ज्यामध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष अशा पिकांचं, त्याचबरोबर स्ट्रॉबेरी असेल, पपई असेल, अशा 9 फळ पिकांचा या ठिकाणी 30 जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामधील महसूल मंडळ हा घटक धरून या ठिकाणी HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आणि भारतीय कृषी विमा कंपनी अशा 3 विमा कंपन्यांच्या मार्फत या ठिकाणी पीक विमा काढण्यात आलेला होता. यासाठी आता जे आहेत उर्वरित जे राज्य सरकारचा जो निधी आहे तो 1,26,23,719 एवढी निधी जो आहे वितरित करण्यात आलेला आहे. यामध्ये बघितलं तर प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या पोर्टलवर 16/1/2024 पर्यंत जे आकडेवारीनुसार या ठिकाणी मंजूर राज्य हिस्सा अनुदानाची रक्कम जी आहेत 159,53,54,362 एवढी रक्कम आहे. यापूर्वी राज्य सरकारने जे आहेत 157,77,30,643 कोटी रुपये वितरित केलेला आहे. पण त्यातील उर्वरित जी रक्कम आहे 1,26,23,719 एवढी जी रक्कम होती ती आज राज्य सरकारने या ठिकाणी वितरित करून मान्यता दिलेली आणि ही रक्कम जी आहे खरीप रब्बी या ठिकाणी बघितलं तर अंबिया बहार सन 2021-22 करता या ठिकाणी वितरित करण्यात आलेली असून त्याचा रक्कमाचा उपयोग फक्त जे शेतकरी या ठिकाणी पात्र असतील त्यासाठी केलं जाणार आहे. यामध्ये जर तुम्हाला अद्यापपर्यंत 2021-22चा अंबिया बहार फळपीक विमा मिळालेला नसेल तर तुम्हाला या निधीमधून पीक विम्याचे पैसे तुम्हाला मिळू शकतात. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. इथेच थांबेल. जय हिंद.